मला एक गोष्ट आठवली लहानपणीची. लहानपणी जेव्हा आमची भावंडांमध्ये असेल किंवा मित्रांमध्ये भांडणं होत असत आणि ती भांडणं घेऊन आम्ही आईकडे गेलो, तर प्रत्येकजण म्हणायचा की माझी काही चूक नाही, त्याची चूक आहे. तो आधी मला असं म्हणाला, त्यांना आधी मला मारलं वगैरे. ती त्या प्रत्येक वेळेला म्हणायची, देव सगळं बघतोय, कोण खोटं बोलतोय, कोण खरं बोलतोय, देव सगळं बघतोय. ज्या वेळेला माझे पैसे बुडवले गेले, त्यावेळेला कुठंतरी मी मनात असाच विचार केला की देव सगळं बघतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो, नमस्कार मित्रांनो, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. परवाच माझ्या बघण्यात शशांक केतकरची पोस्ट आली. त्याचा व्हिडिओ, त्याने टाकलेले स्क्रीनशॉट्स, त्याचे जे काही मालिकेमध्ये काम केलेले पैसे बुडाले त्या संदर्भातला तो विषय तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत माहिती झाला असेल. आज मी त्या विषयावर बोलणार आहे की नेमकी चूक कुणाची, निर्मात्यांची का कलाकारांची. मी नेहमी म्हणत असतो म्हणजे आमच्या कलाकारांना किंवा क्रू मेंबर्सना की तुम्ही कमीत कमी पैसे घ्या, कारण निर्माता हा जास्त रिस्क घेत असतो. सिनेमाच्या बाबतीत मी सांगतो, हे माझं नेहमी सांगणं असतं. म्हणजे तुम्ही आहे निर्माता, नवीन निर्माता आहे, त्यांना काही माहिती नाही म्हणून त्यांना लुबाडा, ही प्रवृत्ती काढून टाका आणि तुम्हाला जेवढे योग्य आहेत तेवढे पैसे घ्या, असं माझं नेहमी सांगणं असतं. हे मी सिनेमाच्या बाबतीत बोलतो, हे पुन्हा एकदा सांगतो, कारण सिनेमाचा रिस्क रिवॉर्ड रेशो वेगळा आहे आणि मालिकांचा वेगळा आहे. ते आधी मी तुम्हाला सांगतो. आता सिनेमाचं मी याच्यापूर्वी अनेकदा सांगितलं की 100 पैकी 5 सिनेमे चालतात मराठीमध्ये, अशी परिस्थिती आहे, बरोबर. याचा अर्थ त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 95:5 असा आहे. 95 सिनेमे लॉसमध्ये, 5 सिनेमे प्रॉफिटमध्ये. मग 95% रिस्क जिथं घेतली जाते तर त्या निर्मात्याला आपण सांभाळून घेतलं पाहिजे, हे मी माझं नेहमी सांगणं असतं. कारण आपण शिकलो आहोत की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आपली फिल्म इंडस्ट्री कोण चालवतं तर निर्माते. मस्त आपल्याला भरपूर चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, कलाकार आहेत, पण ते घडवून आणण्यासाठी जर कोणी पैसेच नाही लावले तर ती कलाकृती घडणार कशी, हा एक मुद्दा झाला. मालिकांचं कसं असतं की मालिकांना असं नसतं की चला TRP आला तरच तुम्हाला पैसे किंवा जेवढे जाहिरातीतनं मिळतील ते तुम्हाला त्याचं काही पर्सेंटेज, असं नसतं त्यांचं. चॅनलचा आणि निर्मात्यांचा, मालिकेच्या निर्मात्यांचा एक डील ठरलेलं असतं की पर एपिसोड तुम्हाला 100 रुपये समजा द्यायचे, एक्स अमाऊंट. त्याच्या आधी अर्थात स्क्रिप्ट बघितलेली असते, पायलट एपिसोड करून बघितलेले असतात, त्याची क्वालिटी बघितलेली असते आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं ते प्रोडक्शन हाऊस नोन असतं. आधीपासून त्या चॅनलला माहिती असतं की यांच्या कामाचा दर्जा काय आणि ते आपल्याला काय डिलिव्हर करू शकतात. त्यानुसार ती एक कॉस्ट ठरवली जाते आणि त्यात ते मालिकेचा विषय काय आहे त्याच्यानुसार पण बजेट कमी जास्त होतं ना. हिस्टॉरिकल असेल तर थोडंसं वाढू शकतं बजेट, तर त्यानुसार एक बजेट ठरवलं जातं पर एपिसोड. आणि ते बजेट समजा आपण उदाहरणार्थ 100 रुपये घेऊ, तर 100 रुपये पर एपिसोड त्या निर्मात्याला दिले जातात. तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर 3 महिन्यांनी, साधारण असा नियम आहे बऱ्यापैकी सगळ्या चॅनल्सचा. निर्माते काय करतात तर अर्थातच आणि स्वाभाविक आहे की 100 रुपये मिळणार असेल तर ते कमीत कमी खर्चामध्ये कसा तो एपिसोड करता येईल ते बघतात. त्यात चुकीचं काही नाही आहे. 100 रुपये खर्च येत असेल तर साधारण 50 ते 60 रुपयेमध्ये तो एपिसोड कसा बनेल हे बघितलं जातं. चॅनलला प्रपोजल देताना असं दाखवलं जातं की 85 रुपये खर्च आहे आणि 15% वरचा प्रॉफिट, असं म्हणून तुम्ही 100 रुपये आम्हाला द्या, असं ते प्रपोजल असतं. पण प्रत्यक्षात 50 ते 60 रुपये खर्च केला जातो. हे उघड गुपित आहे, म्हणजे याच्यामध्ये काय मी वेगळं सांगतोय अशातला काही भाग नाही. आता हे बजेट असतं किती, तर गुगलचे आकडे वगैरे मी सांगत नाही, माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टी मीच सांगतो. 2001ला मी जेव्हा ETV मराठीमध्ये काम करत होतो रामोजी फिल्म सिटीमध्ये, त्या काळात एका ज्या सर्वसाधारण शहरी मालिका असतात त्याचं बजेट एका एपिसोडचं 65,000च्या आसपास होतं, 60 ते 70,000च्या दरम्यान, असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 2005ला मी एक मालिका करत होतो, त्यावेळेला त्याचं बजेट 1 लाखापर्यंत वगैरे गेलेलं होतं. 2005 म्हणजे 20 वर्षांपूर्वी. आता 20 वर्षानंतर त्याच्यानंतर मी मालिका वगैरे केल्या नाही, तर किती असेल बजेट तुम्ही अंदाज करू शकता. मालिकांचा दर्जा जर बघितला तर मी असं म्हणेन की पूर्वीच्या मालिकांचा दर्जा हा जास्त चांगला होता. त्यातले कलाकार, त्यांचे उच्चार, त्यांचा अभिनय, दिग्दर्शन, सगळ्या गोष्टी ह्या 20 वर्षापूर्वींच्या मालिकांच्या जास्त चांगल्या होत्या असं मी म्हणेन. आता तर मी मालिका बघत नाही, पण चुकून कधी डोळ्यासमोर आली, म्हणजे TV चालू आहे आणि आपण बघतोय, तर त्याच्यावरून लक्षात येतं. अजून एक अनुभव सांगतो. मी ETVमध्ये होतो ना, त्यावेळेला माझ्याबरोबर संतोष आयाचित काम करत होता. पुढे तो खूप मोठा निर्माता झाला, तुम्हा सगळ्यांना तो माहिती असेल. मग एवढा मोठा निर्माता झाल्यानंतर त्याच्याकडे मी एकदा काम मागायसाठी गेलो होतो. मला वाटतंय बाळूमामाच्या सेटवर गेलो होतो. बाळूमामा ह्या मालिकेचा तो निर्माता होता.
त्याला म्हटलं की संतोष अरे काहीतरी मला मालिकेचं रायटिंगचं वगैरे काम दे, म्हणजे कसं की मला महिन्याला पैसे येत राहतील. फिल्मचं काही खरं नसतं, एखाद्या फिल्म आली परत त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट कधी मिळेल, कसा मिळेल, काही माहिती नाही वगैरे, असा आमचा विषय चालला होता. तर तो म्हणाला की कसं आहे वैभव, की आत्ता मी जे काम करतोय 10,000 ते 15,000 रुपये महिन्याच्या पगारावर मला नवीन लेखक मिळतात, नवीन मुलं. तुला माहिती आहे की आमचं एक बजेट असतं, त्याच्यामध्ये तो एक एपिसोड आम्हाला करावाच लागतो. ते सगळं गणित आता समजा तुला घेतलं तर तुला काही महिन्यावर पैसे देऊन चालणार नाही, तुला पर एपिसोड द्यावे लागतील. ती अमाऊंट पण अगदीच अत्यल्प असून चालणार नाही. ते आमचं गणितच बिघडतं, सगळं नाही बसू शकत. अशा पद्धतीनं त्यानं मला सांगितलं. मला सुद्धा एक धक्का बसला की ठीक आहे की भले नवीन मुलं असतील पण ते लेखक आहेत ना, ते किमान ह्या दर्जाचं लिहित आहेत की ते टी व्हीवर जाईल, टेलिकास्ट होतं, ते लोक बघतात, लाखो लोक बघतात. ह्या दर्जाचं जर ते लिहित असतील तर 10-15,000 रुपये महिन्याला. ह्या कलाकारांचं शोषण नेमकं करतंय कोण? मग निर्माते का कॉर्पोरेट कंपन्या असणारे चॅनलवाले? कारण त्यांना तर जाहिरातदार पैसे देतात किंवा ते जाहिरातदारांकडून पैसे घेतात, त्यांचा फायदा त्यांना होत असतो. याचा विचार करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सध्या जे काही एक बिझनेस मॉडेल सुरू आहे त्याच्या पॉलिसीज वेगळ्याच आहेत. म्हणजे असं की कुठंतरी अदृश्यपणे म्हणा किंवा अलिखित असा एक व्यवहार असतो की आमच्या मालिका टी व्हीवर चालू आहेत, लाखो लोक बघतायत, त्यातून तुम्हाला जी काही प्रसिद्धी मिळते, फेम मिळते, त्याचा तुम्ही फायदा उठवा. सुपाऱ्या घ्या, कार्यक्रमांना जा, पैसे मिळवा, किंवा ते नाव वापरून तुम्ही इतर प्रोजेक्ट्स मिळवा वगैरे, अशी एक अदृश्य अपेक्षा असते. त्यामुळे नवीन कलाकारांना, नवीन टेक्निशियन्सना, लेखकांना खूप कमी पैसे मिळतात. त्यातल्या त्यात एखादी मालिका जर खूप चांगली चालली असेल, हिट असेल, जेवढी मालिका मोठी तेवढे पैसे कमी. हे साधारण आत्ताचं गणित आहे. तर त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याचदा त्या ज्या कमिटमेंट्स असतात कलाकारांना, किती पैसे ठरलेत वगैरे, त्या फार सिरियसली घेत नाहीत निर्माते. मग एखाद्याचे पैसे बुडवले तरी त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांचं कुठंतरी बॅक ऑफ द माइंड असतं की आपण याला संधी दिली, त्याच्यावर आधारित तो आयुष्यभर आता पुढे पैसे कमवू शकतो वगैरे, अशी कुठंतरी मानसिकता झाली आहे का काय, असं मला एक प्रश्न मनात निर्माण झाला आहे. पण शशांक केतकर हा काही नवीन कलाकार नाही आहे ना, की ज्याला प्रसिद्धीची गरज आहे, आणि असं नाही आहे. त्याचं एक प्रकरण अजून ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून आपण खोलात जरा शिरू. हां, आणि हे मला वाटण्याचं कारण म्हणजे मध्ये प्रभाकर मोरे आपल्याला माहिती आहेत, हास्यजत्रामधले कलाकार, त्यांना एका फिल्मसाठी आम्ही कास्ट केलं होतं. तर त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की अरे कसं असतं की आता हास्यजत्रा सुरू आहे, तो आम्हाला लोक ओळखतात. हास्यजत्रा जर बंद झालं किंवा मी त्यात नसेन तर लोक विसरून जातात. आणि मी कित्येक वर्ष काम करतोय, आत्ता मला लोक ओळखायला लागलेत हास्यजत्रामुळं. त्यामुळं हास्यजत्रानं आम्हाला काय दिलं, काय नाही दिलं याच्याशी काही मतलब नाही. आम्हाला तिथं काम करणंच महत्त्वाचं आहे. आणि तिथं काम करत असताना जे बाहेर आम्ही पैसे मिळवतो तो खरा इन्कम आहे, आणि ते मिळवण्याचे हेच दिवस आहेत, आणि त्याच्यामुळं मी एवढे पैसे घेतो. अशा पद्धतीचा तो खूप बोलका संवाद होता. म्हणजे त्यांनी अख्ख्या इंडस्ट्रीचं वास्तव कलाकारांच्या बाजूनं माझ्यासमोर ठेवलं होतं, आणि त्यामध्ये चुकीचं काय असं मला वाटलं नाही. चित्रपटाच्या बाबतीत माझी सहानुभूती नेहमी निर्मात्यांच्या बाजूने राहिलेली आहे, मालिकांच्या बाबतीत नाही. कारण मालिकेचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा बरोबर चित्रपटांच्या उलटा आहे. 5-95 असा आहे. म्हणजे 5% रिस्क आहे त्याच्यामध्ये. ती पण कसली की एखादा एपिसोड रिजेक्ट होतो, रिशूट करावं लागतं, पण बजेट तेवढंच मिळालेलं असतं. कधी कधी चॅनलच बंद पडतं, चॅनल डब घ्यायला येतं, चॅनल पैसे बुडवतं. ह्या सगळ्या ज्या शक्यता आहेत ना, ह्या फक्त त्या 5% आहेत. 95% वेळा त्यांना त्यांचे पैसे 3 महिन्यानंतर मिळतातच. आणि त्याच्यामध्ये गणित फिक्स असतं की आपल्याला 100 रुपये मिळणार आहेत आणि आपल्याला 60 रुपये खर्च करायचे आहेत. फार तर जास्त खर्च झाला तर 70 रुपये होतो. रिशूट करावं लागलं तरी 100च्या पुढं जात नाही तो खर्च. मग असं असताना कलाकारांचे पैसे जे ठरलेत ते ठीक आहे, तुम्ही ठरवतानाच कमी ठरवले, एखाद्या कलाकाराला फ्रीच ठरवलं कारण त्यांना प्रसिद्धी तुम्ही देताय वगैरे, गोष्ट निराळी. पण ज्यांचं तुमचं काहीतरी व्यवहार ठरला आहे तर त्यांना तुम्ही पैसे द्यायला काय प्रॉब्लेम, जर तुम्हाला मिळत आहेत तर. सिनेमाच्या बाबतीत मी वेगळं म्हटलं असतं कदाचित की एखादा सिनेमाला पैसे ठरलेत पण बिचारा सिनेमाच चालला नाही आणि निर्माता जर बुडत असेल तर त्याला आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि कुठंतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे. मालिकेच्या बाबतीत असं नाही म्हणता येत, किंवा टी व्हीच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार. आता एक निर्मात्यांचे म्हणजे खूप कमी निर्माते अर्थात असे असतात, सगळ्यांनाच आपण सरसकट हे करून चालणार नाही. अगदीच माझाच अनुभव घ्यायचा झाला तर रॅबिट हाऊसचे जे निर्माते आहेत, कृष्णा पांढरे सर, हे फिल्म केली आहे त्यांनी, जास्त रिस्क त्यांनी घेतली ॲक्च्युली. तरीसुद्धा काही त्यांना वेंडर्स किंवा सर्व्हिस देणारे असे भेटले, काही जण तर माझ्या थ्रूच आले होते की पैसे घेतले आणि गायब झाले, सर्व्हिस वगैरे देणं लांबच, गायब म्हणजे फोन उचलले नाही, काय नाही. तरीसुद्धा
निर्मात्यांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. उलट कधीतरी त्यांचा फोन आला तर त्यांच्याशी नीट बोलले. ह्या गोष्टी खूप दुर्मिळ असतात. असा एक अनुभव आहे मला. दुसऱ्या बाजूचे पण अनुभव आहेत की माझेही काही लोकांनी पैसे बुडवले. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपली काही फाईट करण्याची ताकद नाही, कशाला आपण त्याच्यात वेळ घालवा. बरं, आपण फाईट करणार म्हणजे चला सोशल मीडियावर आपण काही बोललो, आधीच आपल्याला काही खूप कामं मिळतात, अशातला काही भाग नाही, जे मिळतात तीही बंद व्हायची वगैरे असा विचार करून गप्प बसलो. मला एक गोष्ट आठवली लहानपणी जेव्हा आमची भावंडांमध्ये असेल किंवा मित्रांमध्ये भांडणं होत असत आणि ती भांडणं घेऊन आम्ही आईकडे गेलो तर प्रत्येकजण म्हणायचा की माझी काही चूक नाही, त्याची चूक आहे, तो आधी मला असं म्हणाला, त्यांना आधी मला मारलं वगैरे. आता समोरच्या माणसाला ते हे सगळं मुलांचं ऐकून त्यांना न्याय देणं अवघड होऊन जातं, बरोबर की नाही. आईचंही तसंच होत असावं. ती त्या प्रत्येक वेळेला म्हणायची देव सगळं बघतोय, कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय, देव सगळं बघतोय, हे तिचं एक फिक्स असायचं. ज्या वेळेला माझे पैसे बुडवले गेले त्यावेळेला कुठंतरी मी मनात असाच विचार केला की देव सगळं बघतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो, ज्यांनी माझे पैसे बुडवले आणि त्यांच्यावर मी काहीच ॲक्शन घेतली नाही, त्यांना पुढं फॉलोअप पण घेतला नाही, पण त्यांचं पुढं काही ते फार मोठे झालेत वगैरे असं काही मला दिसलं नाही. उलट ते आहेत त्याच्यापेक्षा खालीच गेले, रसातळाला गेले असं मला दिसलं. असं कुणाचं होऊ नये. फार आपल्या मोठ्या अमाऊंट्स असतात, करोडमध्ये असतात असं काही नाही, किरकोळ अमाऊंट असते. तर ज्यांना जेन्युइन प्रॉब्लेम आहे त्यांच्याबरोबर कोणीही उभं राहतं, त्यात काही शंका नाही. पण ज्यांची वृत्ती पैसे बुडवण्याची आहे ना, त्यांच्याबरोबर कोणीही उभं राहत नाही, देवसुद्धा नाही. हा मला अनुभव आहे. शशांक जेव्हा उभा राहिला ना त्याच्या बुडलेल्या पैशाबद्दल, तेव्हा मी खूप त्याला रिलेट करू शकलो. कारण त्याला ज्या पद्धतीनं त्यानं त्याचं जे कम्युनिकेशन, जे चॅटचे स्क्रीनशॉट्स वगैरे टाकलेले आहे, त्याचा फॉलोअप त्यानं कशा पद्धतीनं घेतला, त्यानं अतिशय सभ्यपणे आणि संयमानं फॉलोअप घेतलेला दिसतो आपल्याला. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही किंवा काही नाही. आणि कुठेतरी मला असं वाटलं की रे, माझ्यातलाच एक सुप्त कलाकार किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो लढतोय, शशांक नाही, तो मीच आहे लढणारा, असं मला वाटलं. आणि माझी सगळी सिंपथी ही शशांकच्या बाजूने गेली. मला असं वाटलं की शशांक माझ्या वतीनं बोलतोय, माझ्यासाठी लढतोय, असंच मला वाटलं. निर्माता म्हणून माझ्या संवेदना मंदार देवस्थळींच्या बरोबर पण आहेत. पण एकंदरीत सिनारिओ बघता, त्यांचे चॅटचे स्क्रीनशॉट बघता, जसे मलाही सेम अनुभव आलेत, त्यामुळे मी समजूच शकतो शशांकला काय वाटलं असेल. मला एक गोष्ट लक्षात येत नाही की ज्या माणसाला माहितीच नाही आहे की उद्या आपल्याला कुठनं पैसे येणार आहेत, तो कसं काय कमिट करू शकतो की उद्या मी तुझे सगळे पैसे क्लिअर करतो, कुठल्या भरोशावर. आणि उद्या तर ते होतच नाही. याचा अर्थ तो खोटं बोलतोय, याचा अर्थ त्याची ती पैसे बुडवण्याची वृत्ती आहे असं दिसून येते. पण मंदार देवस्थळी आणि 5 लाख हा जर विचार केला तर एवढी सगळी आपल्याबद्दलची चर्चा, बदनामी होण्यापेक्षा 5 लाख का 5च्या ठिकाणी 10 लाख रुपये सुद्धा देणं मंदार देवस्थळी यांना परवडलं असतं. पण तरीसुद्धा ते तसं करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जेन्युइन प्रॉब्लेम असेल. पण मला असं वाटतं की तो जो काही प्रॉब्लेम असेल तो त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळं निर्माण झालेला असेल. आणि त्याच्यामध्ये जसं की हे पैसे देण्याचे वाचवणं आणि ते दुसरीकडे कुठंतरी गुंतवणं, जास्त रिस्क घेणं, तिथं फटका बसणं, ही सगळी रिस्क जर तुम्ही त्या कलाकारांच्या, टेक्निशियन्सच्या जीवावर घेतलं असेल तर ते चुकीचंच आहे. त्याचं समर्थन करताच येणार नाही. आणि म्हणून ह्या केसमध्ये मी शशांक केतकरच्या बाजूनं उभा आहे. जरी माझी सहानुभूती निर्माता म्हणून मंदार देवस्थळींच्या बाजूनं असली तरीसुद्धा त्या निमित्तानं आता इंडस्ट्रीमध्ये पण एक चळवळ उभी राहते बुडणाऱ्या पैशांबद्दल. चांगली गोष्ट आहे, ते व्हायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण बरोबर कोण आणि चूक कोण, तर याबद्दल मला अजूनही आई जे म्हणते त्याच्यावरच विश्वास आहे की देव सगळं बघतो. धन्यवाद. विचार पटला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयांवर मी जेव्हा बोलेन तेव्हा तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला दिसेल.